शेतकऱ्यांसाठी अमोल कोल्हे यांनी जो संसदेत आवाज उठवला, आज आपण महाराष्ट्रात पाहतोय कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल. कांद्याच्या प्रश्नावरच गेले ऑगस्ट महिन्यापासून साहेब प्रत्येक महिन्यात निर्यात बंदी होते आणि या निर्यात बंदीचा फटका आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला लाखो रुपयाच्या पटीत बसलेला आहे. आणि मग शेतकऱ्यांनी का नको, जर संसदेत एखादा अमोल कोल्हेसारखा तरुण तडफदार उमेदवार कांदा प्रश्नावर त्या ठिकाणी रान तापवते. आज महाराष्ट्रातून कमीत कमी 39 खासदार BJP आणि पुरस्कृत पक्षाचे आहेत आणि या 39 खासदारांपैकी फक्त अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सुळे हे दोनच व्यक्ती त्या ठिकाणी आवाज उठवतात. आणि शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने हे 6,000 रुपये मोदी देते, पण 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला आलेत, पण त्या शेतकऱ्याचे 6-6 लाख रुपये केवळ यांच्या निर्यात धोरणामुळे तोटा झालेला आहे. हे शेतकरी कधी विसरणार नाही. तुमच्या 6,000चं कोणालाही या ठिकाणी कौतिक राहिलेलं नाही. या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा नेता या ठिकाणी लोकांना पाहिजे. शरद पवारांचं कार्ड